नेमकं कोण आहे ते ज्याने कोणत्याही फंडिंग शिवाय कोणत्याही मोठ्या ब्रँडशिवाय जगातील दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे? त्यांचे नाव आहे श्रीधर वेंपू. असा एक मुलगा जो तमिळनाडूच्या एका सामान्य कुटुंबात जन्माला आला. शालेय शिक्षण स्थानिक सरकारी शाळेतून घेतले, पण त्याचे डोके इतके तक्कल होते की त्याने IIT मद्रास उत्तीर्ण केले. पुढील शिक्षणासाठी प्रिन्सन युनिव्हर्सिटीत गेला, जिथे त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD केली. त्याच्याकडे सर्व काही होते: अमेरिकेत मोठी नोकरी, भरघोस पगार, आरामदायी आयुष्य. पण त्याने तो मार्ग निवडला नाही. त्याने जो मार्ग निवडला तो फार कठीण होता. 1996मध्ये त्याने आपला भाऊ आणि मित्रासोबत मिळून एका लहान कंपनीची सुरुवात केली. तिचे नाव होते ॲडव्हान्सनेट. ते नंतर झोहो असे बनले. सुरुवात एका लहानशा खोलीतून झाली, जिथे कोणताही गुंतवणूकदार नव्हता. सुरुवात एका छोट्याशा मिशनने झाली, आणि ते मिशन होते भारतात राहून भारतातील लोकांसोबत जगासाठी सॉफ्टवेअर बनवणे. जेव्हा सर्व कंपन्या बेंगळुरू आणि हैदराबादच्या ऑफिसमध्ये करोडो रुपये खर्च करत होत्या, तेव्हा श्रीधर वेंपू एका छोट्याशा गावात बसून आपल्या टीमसोबत झोहोची उत्पादने बनवत होता. त्याने IIT पास झालेल्या मुलांना नाही, तर गावातील मुलांना प्रशिक्षण देऊन इंजिनियर बनवले. आज झोहोकडे 100हून अधिक उत्पादने आहेत आणि 150 देशामध्ये ग्राहक आहेत, आणि त्याचे मूल्यांकन 1,00,000 कोटीहूनही जास्त आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजही या कंपनीचे कर्मचारी लहान गावे आणि शहरातून आहे. श्रीधर वेंपू यांनी आपल्याला हे शिकवले की मोठे होण्यासाठी इंग्रजी बोलणे, शहरात राहणे आणि फंडिंग गोळा करणे आवश्यक नाही, तर आवश्यक आहे ते आपल्या मिशनवर विश्वास, आपल्या देशाबद्दल प्रेम आणि गोंगाट्यापासून दूर राहून शांतपणे काम करत राहणे. आणि तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याकडे संसाधने नाहीत, म्हणजेच रिसोर्सेस नाही, तर श्रीधर वेंपू याची कथा आठवा. जेव्हा इरादे पक्के असतात तेव्हा गावामधूनही ग्लोबल साम्राज्य उभे केले जाऊ शकते.